जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे आपल्या स्वामी समर्थ चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटचे महान संत दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज यांचे पूर्ण जीवन चरित्र। स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात। त्यांच्या जन्माविषयी अचूक माहिती उपलब्ध नसली तरी अनेक संशोधक त्यांना श्री नृसिंह सरस्वतींचा पुनर्जन्म मानतात। स्वामी महाराज अक्कलकोटला आले तेव्हा तेथे दरिद्रपणा आणि अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात होती। त्यांनी लोकांची दुःख दूर केली, अन्न, वस्त्र, औषधे दिली आणि लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण केली। त्यांचे मुख्य स्थान वटवृक्षाजवळील समाधीचे स्थान आहे। स्वामी समर्थ यांचे जीवन म्हणजे चमत्कारांची एक अमर कहाणी। चला तर जाणून घेऊया। एक अंध भक्ताला त्यांनी दृष्टी दिली। रोगग्रस्त व्यक्ती केवळ त्यांच्या जाणीव होईल या शब्दाने बरे झाले। गरिबांच्या घरात अन्न वाढलं, संकट टळली। ते म्हणत फिकीर नको, मी आहे। या चमत्कारांनी लोकांचा त्यांच्यावर विश्वास घडत। स्वामी महाराजांनी एकच उपदेश दिला, नामस्मरण करा। त्यांनी कोणत्याही जाती धर्मांची अडचण केली नाही। त्यांचे तत्वज्ञान म्हणजे भक्ती करा, सेवा करा, साधेपणा जपा आणि लोभ, मोह, क्रोधापासून दूर राहा। ते म्हणत आपलं कर्म चांगलं ठेवा, फळ आपोआप मिळेल। अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत। श्री स्वामी महाराज स्वप्नात येऊन मार्गदर्शन करतात आणि हे खरं आहे। अक्कलकोटच्या हजारो भक्तांना आजही स्वामी महाराजांचे साक्षात्कार होतात। एक भक्त म्हणतो, माझे सर्वस्व हरवलं असताना स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि आज मी सुखी आहे। ही केवळ भक्ती नाही, ही अमूल श्रद्धा। 20 एप्रिल 1978 रोजी स्वामी समर्थांनी समाधी घेतली, पण त्यांच्या भक्तांसाठी ते अजूनही जिवंत आहेत। आज अक्कलकोटला जाणं म्हणजे भक्तांसाठी तीर्थक्षेत्र आहे। ते म्हणाले होते, मी जात नाही, मी कायम तुमच्या सोबत आहे। अक्कलकोटची यात्रा केल्याने मानसिक शांतता मिळते। वटवृक्षाजवळ बसून ध्यान करणं, समाधी दर्शन, स्वामी महाराज मठ, भंडारा, आरती, स्वामींचे दर्शन म्हणजे जीवनाला दिशा देणारा क्षण। त्यांचे काही अमूल्य उपदेश। मन शुद्ध ठेवा, कर्म चांगलं करा, बाकी मी पाहेन। नामस्मरणातच खरी शक्ती आहे। गुरुशिवाय जीवन अंधारमय आहे। जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थांचा जीवन प्रवास आपल्याला श्रद्धा, संयम आणि भक्ती शिकवतो। हाच संदेश आपण आपल्या जीवनात उतरवूया। हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय जय स्वामी समर्थ।